आमदार महेंद्र दळवी आहेत. खरं तर या सगळ्या गोष्टी आता एका दिशेला चाललेल्या आहेत. शिवसेनेला टार्गेट केलं जाते असं तुम्हाला वाटतं? तुमचा व्हिडिओ, त्याच्यानंतर शिवसरांचा व्हिडिओ निश्चित टार्गेट केलं जातं. शिवसेनेचे मंत्री असतील, आमदार असतील, अशा पद्धतीचे व्हिडिओ टाकून खरं तर पक्षाला आणि त्यांना बदनाम करण्याचं काम ते करतायत. आणि ते हाणून पाडण्याचं आम्ही निश्चित करू. आम्ही त्यांना ओपन चॅलेंज देतो. जर याच्या अंशात सत्यता असेल तर आम्ही पदत्याग करण्यासाठी तयार आहोत. याच्यापेक्षा काय मोठं आहे? दळवी साहेब, एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. रायगड हा ऐतिहासिक किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्हा, ज्या ठिकाणी राज्याभिषेक झाला, पूर्व इतिहास रायगडचा असा नव्हता जो आता इतिहास रक्तरंजित होत चालला आहे. तटकरेने खऱ्या अर्थाने पूर्वीचा इतिहास पुसण्याचं काम नक्की केलं आहे. आपण बघितलं असतं तटकरेची राजकीय कारकीर्द आतापर्यंत प्रवास आहे हा अशाच पद्धतीचा आहे. कोणाला डॅमेज करून आपण कसं मोठं होऊ या पद्धतीने राजकारण केलं आहे. आणि म्हणून त्याने आज माझ्यावर आक्षेपार्ह काहीतरी बोलले आहेत. आता ते राजकारणाचे महाराष्ट्राचे खूप मोठे संत आहेत. ही संतांची भूमी आहे. तर अधिक जास्त म्हणा त्यांच्याकडे तुम्ही ऐकून घ्या. रायगड डॅमेज होते असं वाटतं ना तुम्हाला राजकारणामध्ये? अजिबात नाही. रायगड आहे त्याच्यापेक्षा खूप चांगला आहे. का म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओ बाहेर येतात? हे कसले व्हिडिओ येतात? एक्झॅक्ट हा व्हिडिओ कुठला आहे आणि काय प्रकार आहे नक्की? तटकरे साहेब जेव्हा दुसऱ्यांदा खासदार झाले तेव्हा माझ्या जनतेचे आभार जे मी मानले तो व्हिडिओ आहे. आणि तो मॉर कोणत्या अशा पद्धतीने देणं हे त्यांनाही शोभनीय नाही, अंबादासांना पण शोभनीय. आता अंबादासांना कुठलं कामही उरलेलं नाही आहे. पक्षामध्ये त्यांची पद पण आणि पद पण नाही ना, पद सगळंच गेलेलं आहे. आणि मग एखादी संस्थाटी पसरून पक्ष काय देईल का ह्याची वाट बघणारे नेते आहेत. आणि खरं तर हे ब्लॅकमेलिंगचं काम करायचं मी नक्की सांगेन. पैशांची बंडळं मोजणार तो लाल टी शर्टवाला माणूस तो समोर, मी अंबादास साहेब तो समोर घेऊन आला तर मी त्यांचे आभार मानेन. खरं आणि मला ते पाहिजे आहे. असं कोण माझा फोटो एका साईडला, पैशाचं बंडल एका साईडला, आणि मग हे कोणी पैसे त्यांना पुरवलेत हा शोध घेणं आपलं देखील काम आहे. त्यात लाल टी शर्टचा शोध तुम्ही घेताय? नाही, त्यांनी सांगितलं तो माणूस चेहऱ्यासगळं उभे आम्ही हजर करू म्हणून ती वाट बघतोय. ते 3 प्रकारचे व्हिडिओ आहेत दळवी साहेब. तुमचा त्या पैशांच्या बंडलांसोबत फोटो व्हिडिओ नाही आहे, तो वेगळ्या पद्धतीचा फोटो आहे. पण जो बंडलांसोबत जो माणूस आहे, जो लाल टी शर्टवर पैसे मोजताना दिसतोय, त्याचा शोध तुम्ही घेताय की तो माणूस कोण आहे तुम्हाला माहिती आहे? आज आम्ही त्या संदर्भातली नोटीस दिली. आज आम्ही एफआय दाखल करतो. त्या व्हिडिओची चौकशी होईल. मग कुठल्या एजन्सीमार्फत करायचे ते ठरवतील. आणि चौकशी अंती जेव्हा तो समोर येईल व्यक्ती तेव्हा सत्य कळेल. आणि आम्ही सांगितलं जर त्याच्यामध्ये अंशतः माझा संबंध असेल तर या विधिमंडळामध्ये मी माझा राजीनामा देऊन टाकेन. तटकरेंचं तुम्ही थेट नाव कसं का घेऊ शकता? काय बेस आहे या नावाला? आपल्याला व्हिडिओ दाखवतो. तो व्हिडिओ तोच आहे की तटकरेंचं निवडून आलं तर मी आभार मानले. तोच फोटो कसा तिथे गेला? अच्छा. इतर काय माझ्या प्रत्येक नेत्याचे हजारो लाखो फोटो असतात. तोच कसा व्हिडिओ तिथे गेला? अगदी शेवटचं आहे. या अशा गोष्टी राजकारणाच्या पलीकडे असतात. म्हणजे तुम्ही जेव्हा राजकारण करता तेव्हा राजकीय वैर म्हणून एक ठीक समजू शकतो. हे पर्सनली अटॅक केले जातात. दुःख आहे या बाबतीमध्ये, कारण आपल्याच रायगड जिल्ह्यातला असा माणूस आहे असं तुमचं मत आहे? तटकरे साहेबांनी पर्सनली घेऊन रायगडच्या राजकारणामध्ये एक वेगळी दिशा देण्याचं काम केलं. म्हणजे अंतुले साहेबांपासून आत्तापर्यंत कार्यकर्ता मोठा होऊन दिला नाही, त्याच्या घरातील लोक मोठे केले. हा पुरा इतिहास आपण विसरू शकतो का? बरोबर आहे. पालकमंत्री पदावर तुमचा दावा आहे आणि त्या संदर्भामध्ये तुम्ही पालकमंत्री अजून नेमून देत नाहीयेत. त्यांचा एक पाऊल पुढे होतं मागच्या वेळेचं प्रकरण आणि ते दाबून ठेवलंय आणि त्याचा राग असावा असं तुम्हाला? नाही, आम्ही विजय कोण तटकरे? भरत शेठ देखील आमचे 4 वेळचे आमदार आहेत, आता मंत्री आहेत. आणि अधिकार त्यांना जातो. मागच्या सरकारच्या वेळेला यांच्याच कन्येला आम्ही बाहेरचा रस्ता दाखवला होता. अशा परिस्थितीमध्ये असताना एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, स्वतः खासदार आहेत. महाराष्ट्र राजकारणामध्ये अनेक वर्षे त्यांनी मंत्रिपद उपभोगलेली आहेत, पालकमंत्री उपभोगले आहेत. तेच का आपल्याला पाहिजे? इतरांना का नको आहे? आणि म्हणून राजकारणामध्ये मिठाचा खाण्याचं काम तटकरे नेहमी करतात. नाही, काय संबंध येत नाही. तर हे होते आमदार महेंद्र दळवी, ज्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं की अंबादास दानवेंना कुठलाही काम नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ करता मात्र थेट पुन्हा एकदा सुनील तटकरेंनीच हे संपूर्ण षडयंत्र रचलं असावा असा थेट जो आरोप आहे तो महेंद्र दळवींचा आहे. त्यामुळे तटकरे खासदार सुनील तटकरे यांनी यावेळेला प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र याबाबत आता ही जी प्रक्रिया आहे, हा जो प्रकार आहे पुढे कुठपर्यंत हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह प्रमोद पाटील, LS मराठी, नागपूर.